स्वप्नाचा पदार्थ कसे कल्पित आहे? स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या. का मिथ्या आहे? तर आंतरिक काय होतात म्हणून ते काय मिथ्या. मिथ्या आहे. तसे जागृतीतले पदार्थ काय होतात? उत्पन्नच. मग ते सुद्धा काय ते काय ते सत्य आहेत. जागृती या वच्छलकाने त्याची संगती आहे. सगळे स्वप्नस्थ पदार्थ अंतःकरणामध्ये कल्पित काय होतात? उत्पन्न. कशावरून मानायचं? पदार्थ ज्या अर्थी दिसतो त्या अर्थी त्याला उत्पत्ती काय केली मानली पाहिजे. कसा विषय चालत आला सांगते. ज्यावेळेस पूर्व पक्षाने असं मत केलं की तो म्हटला जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नच सत्य कसं ठरवतो, त्याकरिता त्याने दोन युक्ती दिल्या. एक तर जागृतीत होणाऱ्या पदार्थांची प्रतीती आणि त्यांची स्मृती म्हणजेच स्वप्न, आणि जागृतीतले पदार्थ हे सत्य आहेत म्हणून त्यांची स्मृती हे सत्य आहे, आणि स्मृती म्हणजे स्वप्न आहे म्हणून स्वप्न सत्य आहे, म्हणून तुम्ही स्वप्नाला सत्य माना. दुसरी युक्ती अशी त्याने दिली की स्वप्नावस्थेमध्ये या स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन जे काही जागृतीतले व्यावहारिक सत्तेतले पदार्थ आहेत त्या पदार्थांशी व्यवहार करतं, म्हणून ते जागृतीतले पदार्थ सत्य, म्हणून लिंग शरीराने त्या पदार्थांशी केलेला व्यवहारही सत्य आणि त्यालाच आम्ही स्वप्न म्हणतो म्हणून स्वप्नही सत्य. अशा दोन युक्ती त्याने दिल्या. त्याचं खंडन करताना श्रीगुरूंनी सांगितलं सर्वप्रथम जी युक्ती दिली होती की जागृतीतल्या पदार्थांची स्मृती म्हणजे स्वप्न, परंतु स्मृतीची व्याख्या तशी होत नाही. कारण स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे तर केवळ संस्कारजन्य जी असते ती स्मृती म्हणतात, आणि स्मृतीतला विषय हा प्रत्यक्ष नसतो. त्या स्मृतीतल्या जेव्हा स्मृती होते त्यावेळेस वृत्तीचं आणि विषयाचं एकदेशी स्थितित्व होत नाही. म्हणून स्मृती आणि जे प्रत्यक्ष आहे ते प्रत्यक्षाची अशी व्याख्या प्रत्यक्ष ज्ञानाची आहे की वृत्तीचं आणि पदार्थाचं एकदेशी स्थितित्व म्हणजे वृत्तीचा आणि पदार्थाचा संबंध होणे यालाच प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. पण स्मृतीमध्ये असं होत नाही, म्हणून स्वप्न हे स्मृती आहे असं म्हणता येत नाही. कारण स्वप्नामध्ये आपण जे पदार्थ पाहतो ते प्रत्यक्ष पाहिलेले असतात. त्या ठिकाणी कल्पित वृत्तीचा कल्पित अंतःकरण वृत्तीचा कल्पित पदार्थांशी संबंध मानावा लागतो. म्हणून स्वप्नातले पदार्थ हे प्रत्यक्ष आहेत म्हणून ते स्मृती नाहीत. कल्पित का होईना परंतु ते प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणून स्मृतीला त्या ठिकाणी स्वप्न म्हणता येत नाही. पुन्हा त्याने असं सांगितलं होतं की संस्कारजन्य ज्ञान म्हणजे स्मृती, परंतु केवळ संस्कारापासून स्मृतीच उत्पन्न होत नाही, तर संस्कारापासून प्रत्यभिज्ञारूप ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान हे सुद्धा होतं. एकंदर अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष असे प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार. सर्व प्रतिभिज्ञा कशाला म्हणतात? प्रतिभिज्ञा संस्कारजन्य स्मृती आणि विषयाचा आणि वृत्तीचा एकदेश स्थितित्व ज्या ज्ञानामध्ये येतं. म्हणजे सर्वप्रथम काय होतं तर प्रत्यक्ष पदार्थ दिसतो आणि उत्तर क्षणी स्मृती होते. म्हणजे असं जे स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान याला प्रतिभिज्ञान झालं. बरोबर आहे. अज्ञात पदार्थाच्या बाबतीत काय सांगितलं? त्याने असं सांगितलं होतं जे पदार्थ अत्यंत आपल्याला अज्ञात आहेत म्हणजे जे कधी पदार्थ पाहिलेलेच नाहीत त्या पदार्थांची आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी संस्कारही होत नाही, आणि संस्कार झाले नाही तर स्मृती होत नाही, आणि स्मृती झाली नाही तर ते स्वप्नामध्ये त्यांची प्रतीती येऊ शकत नाही. पूर्वपक्षाचं मत असं होतं की जे पदार्थ आपण कधीच पाहिलेले नाहीत जे अत्यंत अज्ञात आहेत त्यांचे संस्कार होत नाही म्हणून स्मृती होत नाही आणि स्वप्नही पडत नाही, म्हणून अज्ञात पदार्थ हे स्वप्नात दिसत नाही. त्याचं खंडन करताना श्रीगुरूंनी सांगितलं तसं नाही. कारण बऱ्याच वेळा अज्ञात पदार्थांची आपल्या स्वप्नामध्ये प्रतीती येते, ते तर कधी पाहिलेलेच नसतात. म्हणून तुला असं म्हणता येणार नाही की अत्यंत जे अज्ञात पदार्थ आहेत त्यांची प्रतीती होत नाही. पुन्हा कारण त्याने सांगितलेलं आहे की स्मृती आणि स्मृतीपासून होणारं जे ज्ञान आहे तेच स्वप्न आहे, आणि स्मृती का होते तर संस्कारजन्य होते. परंतु अज्ञात पदार्थांचं संस्कारच नाहीत श्रीगुरू म्हणतात, तर मग ते स्वप्नात दिसूच नाहीत परंतु दिसतात. याचं कारण काय? त्यावेळेस तो खंडन करताना पुन्हा श्रीगुरूंना सांगतो की श्रीगुरू माझा असा आग्रह नाही, माझा आग्रह हाच आहे की संस्कारजन्य ज्ञान मग या जन्मीचे असो ते संस्कार किंवा पूर्वजन्मीचे असो. उदाहरणार्थ तो म्हटला की ज्यावेळेस नवीन बालक जन्माला येतो त्यावेळेस स्तनपान हा
त्याला या जन्मातला काही संस्कार नाही, ते अत्यंत अज्ञात आहेत, परंतु पूर्वजन्मीचे त्याच्या अंतःकरणावर संस्कार आहेत आणि तेच संस्कार जागृत होतात, म्हणून त्याची स्मृती होऊन तो स्तनपान करतो. अज्ञात पदार्थाची काय होते स्मृती हो. दुसरा दृष्टांत. मग याचं खंडन करताना श्री गुरु सांगतात, तो म्हणतो की अज्ञात पदार्थांची पूर्वजन्मीच्या संस्काराने स्मृती होऊ शकते, परंतु श्रीगुरूंनी सांगितलं असं पूर्वजन्मी कधी घडलंय का? म्हणजे स्व मस्तकाचा शिराचा छेद आपण पाहिलाय, आणि असंही स्वप्न आपल्याला कधी कधी पडतं की स्वशिरछेद आपल्या स्वप्नात येतो, परंतु त्याचा अनुभव पूर्वजन्मी नाही, कधी कोणत्याच जन्मी आपल्याला नसतो, त्याचं प्रत्यक्षही नसतं, तरी ते तसं स्वप्न का पडावं? ते तर अत्यंत अज्ञात आहे. मग पुन्हा शिष्य म्हणाला, श्रीगुरु तसं नाही, दुसऱ्याचा शिरछेद जरी पाहिला तरी त्याचे संस्कार हे आपल्या अंतःकरणावर होऊन आपला स्वशिरछेद आपल्याला प्रतीत होतो. म्हणजे दुसऱ्याच्या सुरक्षेदाने आपल्याला सुद्धा काय दिसतो आपला स्वशिर. याचं खंडन कसं केलं? नंतर श्रीगुरूंनी सांगितलं, अरे संस्कार कोणाचे झाले? दुसऱ्याच्या शिरछेदाचे संस्कार झाले. मग त्या संस्काराने आपल्या स्वशिरछेदाची स्मृती होईल कशी? म्हणजे अध्ययन इतर ग्रंथाचं केलं, इतर विषयांचं केलं, आणि इतर विषयांचं जर ज्ञान होऊ लागलं तर हे संभवनीय नाही, कारण जर संस्कार ज्याचे असतील त्याची स्मृती होत असते, इतर कोणत्याही गोष्टीची किंवा पदार्थाची स्मृती होऊ शकत नाही. बरोबर. सिद्धांत काय सांगितलं? यावरून एकंदरीत असं सांगितलं की त्याचं म्हणणं होतं संस्कार जन्य जी स्मृती आहे आणि त्या स्मृतीपासून होणारं म्हणजे स्वप्न आहे. श्रीगुरूंनी सांगितलं म्हणजे एकंदराने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता, त्याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? जागृतीतले पदार्थ सत्य का मानतो आपण? उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात. उत्पन्न होणं. जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन काय होतात? प्रतीतीला म्हणून ते कसे आहेत? सत्य आहेत. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात कल्पित, ते सुद्धा काय होतात? उत्पन्न. मग जागृतीतल्या पदार्थाप्रमाणे त्याला सत्यात्व काय घडलं? जसे जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन सत्य आहे, तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन काय? सत्यच म्हणा. उत्पत्ती दोघायला आहे, म्हणजे एक सत्य आणि एक मिथ्या का? हा. स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असेल तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य, आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. एक युक्ती लावली, काय लावली? जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन ते काय सत्य आहे, तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन काय? पण आपल्याला स्वप्न काय ठरवायचं? मिथ्या ठरवायचं. मिथ्या ठरवायचं. युक्ती लढवली त्यांनी. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन काय होतात? प्रतीतील येतात म्हणून ते सत्य म्हणून. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होताना म्हणून ते काय मिथ्या आहे असं म्हटलं तर काय? कोणाची शंका आहे? शिष्य. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीला येतात म्हणजे सत्य आहे, तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीला येतात म्हणून ते सुद्धा काय? दोन्ही सत्य झाले ना. आपल्याला स्वप्नातले पदार्थ काय करायचे? मिथ्या ठरवायचे. युक्ती लढवली. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीला येतात आणि सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होताना प्रतीला येतात म्हणून ते मिथ्या. असं म्हटलं तर काय बिघडलं? तो काय साधा आहे का? तर्कदृष्टी. गुरुसाहेब बाबा. परिच्छेद क्रमांक 6. स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. आता आपल्याला स्वप्नातले पदार्थ काय ठरवायचे आहे? मिथ्या. मिथ्या ठरवायचे आहे. जरी उत्पन्न होत असले तरी ते कसे मिथ्या आहे सांगायचे. उत्पन्न न होताना मिथ्यात्व सांगायचं आहे का उत्पन्न होऊ नये मिथ्यात्व सांगायचं? उत्पन्न होऊन मिथ्यात्व. म्हणजे
कशावरून त्यांच्या म्हणतो तर स्वप्नास्थ पदार्थाला योग्य देश नाही, योग्य काय नाही. काल स्वप्न किती वेळ पडतो? क्षणभर. क्षणभरामध्ये तो 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या तेवढे तो पण मुक्काम होतो पुढे क्षेत्रामध्ये. आणि पुढे मग घरी येतो, कुठल्या गोष्टी सांगितल्या स्वप्नामध्ये गेले. आणि पुढे आणखी कोणातरी म्हणून ते करतात की कीर्तन करायचं काय काय करतो कीर्तन ठेव म्हणजे विठ्ठल म्हटल्यावर पाहतो पंक्ती बसते जागा होतो. किती वेळामध्ये त्यांच्यावर धाम यात्रा झाली. एक क्षणभर 12 ज्योतिर्लिंग 4 धाम अष्टविनायक म्हणा जेजुरीचा खंडोबा सिंगापूरचा महादेव पंढरपूर सगळ्या यात्रा करून येतो. किती वेळ स्वप्न पडलं. क्षणभर योग्य देश आहे का काल आहे? नाही. योग्य काय नाही. देश काल देश नाही, पुढे काय कालही नाही. कालही नाही. योग्य देश काल नसल्यामुळे त्याला सत्य म्हणता येत नाही. आणि जागृती त्या पदार्थाला योग्य देश आहे. आणि योग्य काय आहे? कालही पुढे क्रमाक्रमाने आपल्याला जागृती निष्ठा करायची आहे. अगोदर सत्य स्वप्न आहे, सत्य नसून काय आहे. आणि याच नाही आपल्याला जागृती सुद्धा काय करायची आहे. तेच ठरवलं. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. उत्पत्तीच मांडली नाही, पदार्थ प्रतीत नाही. उत्पत्तीच्या नंतर पदार्थ का उत्पत्तीच्या अगोदर लग्न करण्याच्या अगोदरच मुलगा होता का? अगोदर काय करावं उत्पत्ती लागतं? माना लग्नानंतर मुलाची उत्पत्ती अगोदरच होतं. ज्या अर्थी पदार्थ प्रचितीला येतो त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? मानवी उत्पत्ती होताना कुठं पदार्थ प्रचितीला येतो का? नाही. म्हणून पदार्थाची प्रचिती काय केली पाहिजे? मानवी. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थांची प्रतीती होते त्या अर्थी त्यांची उत्पत्ती मानलीच पाहिजे. ज्या अर्थी स्वप्नामध्ये जागृती सारखे पदार्थ दिसतात ना, जोपर्यंत स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत स्वप्न खोटं वाटते, खरं वाटते, खरं वाटतं दिसतात का नाही आपल्याला सगळीकडे. ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी त्याला उत्पत्ती काय केली पाहिजे? मानली पाहिजे. पुढे पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. केवळ उत्पत्ती एवढ्या वचनकाने सत्यत्व मिथ्यात्व स्वप्नाचं सत्यत्व तर मिथ्यात्व काय होत नाही. ठरू शकत नाही. मग कोणती करणं पाहिजे? योग्य देश, योग्य काळ, पुढे योग्य काल स्वप्नाला योग्य देश आहे का? नाही. योग्य काल आहे का? नाही. प्रचिती तर येते. योग्य देश काल सामग्री वाचन स्वप्नस्थ पदार्थाची काय होते? उत्पत्ती होते. मला स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून काय मिथ्या. पुढे पदार्थांची उत्पत्ती योग्य देश काल सामग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थही मिथ्या असतो. योग्य काय नाही, देश काल. योग्य काय नाही, काल आहे की नाही. बाहेर मूर्ख आहे का? काळ आहे गंधाला नाही. देश समजला आणि पुढे काय काल. आपल्याला उत्पत्ती झाली आपली. महाराष्ट्र देश आहे आणि पुन्हा 25 वर्षाचा असेल तर इतकं काय आहे मग? काल. काल आहे. योग्य देश काल आपलं चाललं आहे. जागृतीचे पदार्थ आणि स्वप्नातले पदार्थ याच्यामध्ये काय फरक आहे? जागृतीतले जे पदार्थ आहेत त्यांना योग्य काय देश काल आहे.
पुढे योग्य काय आहे? काल या काल आहे. आणि स्वप्नातल्या पदार्थाला योग्य देशही नाही. हे स्वप्नामध्ये पदार्थ होते. आजोबा दिसतो, पंजोबा दिसतो, नातू दिसतो, पंत दिसतो. स्वप्न किती पडलं? क्षणभर. आणि 3 पिढ्या 4 पिढ्या पाहतो. यावरून काय स्वप्नाला सत्य म्हणावं का मिथ्या म्हणावं? मिथ्या. काल योग्य म्हणजे योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. हे पहा, मिथ्या कशावरून माहिती? योग्य काय नाही, देशही नाही, योग्य काय नाही, कालही नाही. आणि प्रतीचं आहे, प्रतीक आहे. मात्र स्वप्नामध्ये योग्य देश आहे का? नाही, योग्य काय नाही, कालही नाही. आणि पदार्थाची काय आहे? प्रतीती आहे. मग पदार्थाला सत्य म्हणता येईल का? नाही. पुढे स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाहीत. कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हस्त्यादिक पदार्थ स्वप्नांच्या क्षणमात्र कालात आणि अल्पकंठ देशात उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहे. बरोबर आहे. त्याला काहीतरी काल लागतो. योग्य काय लागते? काल. देश लागत असतो. कुठेही कोणता पदार्थ उत्पन्न होतो का? नाही. आपल्याकडे सफरचंद कुठे का उत्पन्न? त्याला योग्य काय पाहिजे? देश पाहिजे. काय काय झाड लावल्याबरोबर फळ मिळते का? नाही. काल. मग किती दिवसात मिळते? कालांतर. नाही का? कोणी पोरी जन्माला येतात 9 महिने 9 दिवस काय करावं लागते? ज्वारीचा दाणा फेकल्यावर कुठे कणीच लागते का? नाही. मग शेतकऱ्याला माहिती असते काही महिने जावे लागले म्हणजे तुला कालाची काय आहे? मर्यादा. नाही का? पुढे शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुतकाल प्रतीत होतो. तो हस्त्यादिकांना कारण म्हटले तर योग्य देश कालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्यादिकही सत्यच आहे. त्याने युक्ती काढली. याने सांगितलं योग्य देश नाही, योग्य काय नाही. काल. आता तो स्वप्न दृष्टांत दिलं. नंतर स्वप्नात योग्य काय दिसलं? देश दिसतो. पुन्हा काय दिसलं? कालही दिसतो. पण त्या अवस्थेत स्वप्नावस्थेत सुद्धा योग्य देश काय केलं पाहिजे? मानवला पाहिजे. आणि योग्य कालही काय मानलंच पाहिजे. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ सुद्धा सत्य. स्वप्नस्थ पदार्थाला योग्य देश आहे आणि योग्य काय? कालही आहे. स्वप्नास्थ पदार्थ नित्याचं काय? सत्यच आहे. असं मानलं तर काय तिकडलं? असे म्हणावयास काय हरकत आहे? श्री गुरु म्हणतात, हे म्हणणे बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थांच्या बरोबरच प्रतीत होणारे अधिक काल आणि अधिक देशही अनिर्वचनीय प्रतिभासिक उत्पन्न होतात. स्वप्नामध्ये योग्य काय? देश. योग्य काय? काल आहे. मला सांगायचं सर्वात स्वप्नामध्ये उत्पन्न होते. देश. जागृतीतले पदार्थ दाखवून द्यायचे त्याची काय नाही संबंध नाही. मग सगळं काय दिसतो? सगळं काळ हे कोण दाखवते? अनिर्वचनीय अविद्या. स्वप्नातली अविद्या. कुणातली? स्वप्नात. स्वप्नातली अविद्या सगळं दाखवते. योग्य देश, योग्य कालही दाखवते. काल, पदार्थाची प्रतीती. कुठल्या होते? स्वप्नातली अविद्या आहे ना. हे सगळं नाही नाही ते दाखवण्याचं ब्रह्मामध्ये सामर्थ्य आहे का? मायेमध्ये सामर्थ्य आहे. ब्रह्मा पुढे सामर्थ्य आहे का? नाही सारं दिसतंय कोणाचं काय? हे सगळे नाही. नाही नाही ते सर्व कोण दाखवलं? मायाला म्हणा त्याला वेदांतशास्त्र अविद्या म्हणला. काय करायचं? अविद्या अज्ञान तुम्हाला 5व्या तरंगात गेला आहे. माया का म्हणतात? नाही ते जे नाही ते दाखवते. आणि तिला काय बोलायचं? माया. अविद्या. ब्रह्मज्ञानाने विद्यमान राहत नाही. ब्रह्मज्ञानाने तिचं काय? बाद. अज्ञान. आवरण करते आत्मस्वरूप ब्रह्म. आवरण करते. शक्ती. शक्ती ब्रह्माच्या ठिकाणी राहून पदार्थ.
कोणत्या शक्तिमान तरंगात सांगितलंय? 5व्या पाचव्या सांगितलं. ब्रह्म बरे जे पदार्थ, त्या पदार्थाबरोबर देश, पुढे काल काल, हे कोण दाखवते सगळं? अविद्याला दाखव म्हणजे स्वप्नस्थ पदार्थाला योग्य देश आहे, योग्य काय? काल मग स्वप्नस्थ पदार्थाला मिथ्या म्हणत आहे. नाही. हस्त्यादी पदार्थांप्रमाणे त्यांची उत्पत्ती होते म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. कारण उत्पत्ती वाचून पदार्थांची प्रतीती होत नाही हा नियमच आहे. बरोबर आहे की उत्पत्ती काय केली पाहिजे? मान केली पाहिजे. नाही का? ज्या अर्थी स्वप्नात का होईना पण आपलं सगळं दिसतंय, ज्या अर्थी दिसते त्या अर्थी पदार्थाची उत्पत्ती काय केली पाहिजे? मान उत्पत्ती विना पदार्थ दिसू शकतो का? नाही. आता ती उत्पत्ती काय म्हणायची? खरी म्हणायची का आणि खोटी म्हणायची? हा प्रश्न पुढे करणार आहे. वाचा. व्यावहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभासिक आहेत. काल स्वप्न किती वेळपर्यंत पडलं? क्षणभर. क्षणभर. देशकाल पूर्ण आहे का न्यून आहे? न्यून आहे. न्यून देशकाल. जागृतीमध्ये देशकाल किती आहे? न्यूनच आहे. कंठ स्वप्नामध्ये अधिक स्वप्नामध्ये अधिक दिस कोण दाखवते? माया. म्हणून आपल्याला स्वप्नास्थ पदार्थ काय करता येत नाही? सत्य म्हणते. सत्य म्हणता येत नाही. पुढे स्वप्नातील हस्त्याधिक आणि देशकाल यांची युगपत एकाच क्षणी उत्पत्ती होते. क्रमाने उत्पत्ती होते का एकदम दिसते? एकदम हे स्वप्नामध्ये एखादा वर्ष काय पाहतो? हे पाहतो पंजोबा आहे, पुढे आजोबा आहे, पुढे बाप आहे, पुढे काय सगळं पाहतो. 7 पिढ्या पाहतो. किती? आणि किती वेळात? क्षणभर. शक्य आहे काय? नाही. मग त्याला वास्तव म्हणता येईल का कल्पित? कल्पित. पुढे म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. नाही का? कार्यकारण भाव आहे ना. पिता पुत्र आहे म्हणजे काय आहे? कार्यकारण नाही का? तेवढा काल काय करावा लागतो? मानावं लागतं. आहे का? कार्यकारण भाव आहे. बाप कोण झाला? कार्य. मुलगा कोण कार्य. झाला? घट कोण झाला? कार्य. कुंभार कोण झाला? निमित्त कारण. कारण झालं. कार्य आणि कारण याच्यामध्ये काय अंतर. अंतर आहे ना. कार्य किती वेळात दिसते? क्षण. क्षणामध्ये. बाबा क्षणात पुढे जमतं का? लगेच पंजोबान पुन्हा आजोबान पुन्हा खापर पंजोबान बोलवलेलं आहे. एका क्षणामध्ये आणखी आपलं सगळे स्वप्नातल्या पदार्थामध्ये कार्यकारण भाव जरी दिसत असला तरी कार्यकारण भाव मानता येत नाही. व्यावहारिक देशकाल न्यून आहेत म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. व्यावहारिक देशकाल किती आहे? न्यून आहे. क्षण म्हणजे काय? न्यूनच एक क्षण. पुढे वाक्य वाचते. व्यावहारिक पदार्थाला देशकाल न्यून आहे. पुढे म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास मातादी सामुग्री नाही म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. सांगायचं जागृत पदार्थ सुद्धा योग्य देशकाल सामुग्री वाचून काय होतात? उत्पन्न होतात. तसे स्वप्नाले सुद्धा कारण कार्याकारण भाव नाही त्याच्यात. स्वप्नातले पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून काय होतात? उत्पन्न होतात ना. म्हणून स्वप्नातले पदार्थ सत्य नसून काय मिथ्या आहे. पुन्हा वाक्य वाचायचे. व्यावहारिक देशकाल न्यून आहेत म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून मिथ्या आहे. उत्पन्न होतात. म्हणजे मिथ्या आहेत. योग्य देश नाही, योग्य काय नाही, काल नाही. पण उत्पन्न होतात म्हणजे प्रतीचीला येतात. योग्य काय नाही
देश काळ देश नाही, योग्य कार्य. कार्य म्हणून स्वप्नातले पदार्थ काय मिथ्या. आता जागृतीत बसायचे. आणि त्यास मातादी सामुग्री नाही म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. मग स्वप्नाचे पदार्थ काय मिथ्या मातादी पदार्थ म्हणजे कारण कारण. आता एखादा बाप तेवढा दिसतो, मुलगा दिसतो, आणि आई काय होत नाही. पण आई काय केली पाहिजे, मानावं लागते. खरी का खोटी, मिथ्या माना, खरी माना लागेल. मिथ्या स्वप्नात मिथ्या काय केलं मातादी सामुग्री वाचून कुठं पदार्थ निर्माण होते नाही. काय केलं. एखादा माणसाला तुम्हाला लागला सांगितलं का काय आहे, ज्या अर्थी मूल कोणाचं आहे, म्हणून माझं मूल आहे, ज्या अर्थी माझं मूल आहे त्या अर्थी आई काय केली पाहिजे, यावरून तो रस्ते असला पाहिजे. ब्रह्मचारी असेल तर मुलगा कसा, मुलगा असेल तर गृहस्थी काय करा पाहिजे. पुढे शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नातील पदार्थांची मातादी सामुग्री प्रतीत होते. मातादी सामुग्री प्रतीत होते. श्री गुरु म्हणतात होते, पण ती माता पिता आणि पुत्र याची एकाच क्षणी उत्पत्ती होते, म्हणून ती माता पिता पुत्र शरीराची कारण नाही. म्हणून जे काही सामग्री आहे, माता पिता पुत्र वगैरे आदी करून यांची क्रमाने उत्पत्ती होते का युगपत उत्पत्ती होते. ज्या अर्थी युगपत उत्पत्ती त्यांच्यामध्ये कार्यकारण काही नाही. भावच नाही. म्हणून स्वप्नातले पदार्थ सत्य नसून काय मिथ्या. शिष्य म्हणतो, मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण. माता स्वप्नामधल्या माता पिता काय जे होय नाही जे स्वप्नामध्ये जवळ काही जे पाहतं याच्या उत्पत्तीला कारण कोण. उत्पत्ती मानली की नाही, कारणाशिवाय काही काय होऊ शकत नाही. कार्याची उत्पत्ती स्वप्नस्थ पदार्थ त्याच्या उत्पत्तीला कारण कोण. मग त्याच्या सांगायचं थोडक्यामध्ये अविद्या हे काय आहे, कारण आहे. काहीतरी कारण काय करावं लागेल. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगात दिसते का, शास्त्र सांगतं एकमेव अद्वितीय सगळं सजातीय विजातीय वेद म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. पण ज्या अर्थी दिसते त्या अर्थी ब्रह्मापासून मानायचं का काहीतरी एक माया मानावी लागेल. माया मानवल्या तिला त्या विद्या म्हणतात. म्हणून दिसणारे पदार्थ ब्रह्मकिरीत करून कोणाचं कार्य मानायचं, अविद्येचे ब्रह्माचं मानलं तर विकारी होईल. ब्रह्म असंग असंग स्वरूपात आहे. त्याच्या सत्तेमध्ये दुसरं काय नाही, कोणता भेद नाही. विजातीय विजातीय काय दिसते, कार्य तर दिसते. कार्याची संगती लावण्याकरता माया काय करायला, एक आत्म्या माया विद्या परीक्षेत क्रमांक 7 स्वप्न पदार्थोत्पत्तीस दोष सहित अविद्याच कारण. शेवटी त्याचं कारण कोणतं सांगितलं, दोष सहित अविद्या. नुसतं अविद्या सांगितले का दोष सहित, दोष सहित स्वप्न पदार्थ. आणि पुढे दाखवलं तिथला पदार्थ अविद्या मूल अविद्या ते उत्पन्न होतात ना, त्याला सुद्धा कारण असलं पाहिजे ना. पण दाखवून पदार्थाला निर्दोष विद्या मूल अविद्या स्वप्न असलेला दोष सहित तूल. दोष सहित आहे. दोन प्रकार आहे, एक मूलाविद्या आणि एक तुलाविद्या. स्वप्नाचं कारण म्हणजे तुलविद्या. आणि सगळ्या जगात दिसते कोणते कारण आहे, मूल अविद्या दोष पंचदशी ग्रंथालय सुंदर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जगत आणि कारण कोण आहे, त्या अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब असतं त्याला जीव म्हणायचा. आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब असतं त्याला काय. अविद्या जी आहे त्याच्यामध्ये निर्गुणात्मिक आहे. त्याच्यामुळे जीव अनेक आहे आणि
जगत किती आहे एक आहे. कारण ते अनेकत्वाला प्राप्त होते. आणि मायेमध्ये पडलेला त्याला ईश्वराचं म्हणतात. तो ईश्वर जगताचा करता काय करावा. आणि भक्तिशास्त्रामध्ये ईश्वर वेदांत शास्त्र सोडून द्या. वेदांत शास्त्रामध्ये अंतिम याच्यामध्ये जीवत्वही नाही काय नाही. ईश्वरत्व एकमेव द्वितीय कुठं घालायचं. जगत संगती करता काय करावं. भक्तिशास्त्रामध्ये मात्र ईश्वर काय केलं पाहिजे. ईश्वरच नाही तर मग भक्ती कोणाची काय. ईश्वरच सर्व रामायण सर्व भूतानी नाही का. मला ईश्वर काय केला पाहिजे. दैवेशा बरोबर मामेव हे प्रबद्ध शरण कोणाला जायचं. माया मेतां तमेव शरणं माम एव प्रपद्यते. पण अंतिम सिद्धांतामध्ये जगतच नाही तर जगताचा करता. वेदांत शास्त्रामध्ये जगताचा त्रैकालिक अत्यंत आहे. काय त्रैकालिक अत्यंत कोणत्या सत्तेत विद्यार्थी अजातवाद. कोणत्या याच्यामध्ये विजाती अजातवाद. कोणता अजातवाद. पुढे वाचा. श्री गुरु म्हणतात निद्रा दोष सहित अविद्या अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. कोणती अविद्या. निद्रा दोष सहित. श्री गुरु म्हणतात निद्रा दोष सहित अविद्या अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. बरोबर. जागृतीमध्ये स्वप्न पडते का नाही. मग कोणत्या अवस्थेत. निद्रा. दोष सहित विद्या तिचं कार्य कोण आहे. स्वप्नस्थ पदार्थ. स्वप्नस्थ पदार्थ. स्वप्नस्थ पदार्थ आहे ना. जेवढे अविद्या कल्पित आहे. जागृतीतले पदार्थ आहे ईश्वर कल्पित आहे. जागृतीतल्या पदार्थाला काय लावायचं ईश्वर. ईश्वर सृष्टी. स्वप्नातल्या पदार्थाला जीव कल्पित. जीव कल्पित. जीव सृष्टी. जीव कल्पित आहे. कोणाला जीवाचे कल्पित. सुशक्तीमध्ये पदार्थाचा काय. सुशक्तीमध्ये कुठे पदार्थ नाही. मग दोनाचा पदार्थ आहे. कोणते स्वप्न आणि जागृती. स्वप्नामध्ये पदार्थ अविद्येचे कल्पित आहे. आणि जागृतीतले पदार्थ दोषरहित अविद्येचे मायेचे ईश्वर कल्पित. आता ईश्वर कल्पित आहे. ईश्वर कल्पित आहे. स्वप्नातले पदार्थ जीव कल्पित. जीव कल्पित. जागा झाला की नाही का. कुणाची संतांकडून जर जागृती प्राप्त झाली तर विश्वभरी मावळत आहे. सगळ्या जगतामध्ये जगत नावाची वस्तू नसून कोण आहे सगळ्यात. हा समस्त श्री वासुदेव दिसते याची. त्याची संगती करताय अविद्या वगैरे मला पुढे. प्रातिभासिक पदार्थोत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. कोणत्या पदार्थाच्या प्रातिभासिक कोणते दोषसहित अविद्या काय केली पाहिजे. मानली पाहिजे. दोरीवरचे काय वाचतो. सर्प. दोरीवरचा सर्प दुसरीकडून आला का सर्प. नाही. दोरीपासून झाला का. नाही. दोरी सर्प झाली का. वाचते याची. मग काय लावणार तुम्ही. अविद्या. काहीतरी अविद्या काय. मानवी. दोरीच्या ज्ञानाने काय वाचतं. सर्प. संगती लावायच्या नाही. सर्प खरोखर सत्य आहे का मिथ्या आहे. मिथ्याच. त्याला विवर्त म्हणायचं. काय म्हणायचं. विवर्त. तुझा विवर्त ब्रह्मापासून जगत झालं का. दुसरीकडून खूप झालं का. नाही. ब्रह्म जगत झालं का. मग कोणाचं कार्य आहे. नाही.
अविद्याला रे कोण माया विद्या एकच आहे. माया म्हणा का अविद्या म्हणा का काय म्हणतो एकच तत्वाची ती भिन्न भिन्न काय मग वेदांताचा कोणता वाद आहे प्रक्रियेला विवर्तवाद वाद आहे. अरे दोन्हीवर खरोखरच आहे का नाही. भासते याची मग कशामुळे वाजते अविद्या स्वप्न आपल्या सापाला मारण्याकरता का काठी द्यावं लागतं का नाही. का काठीने जमत नाही नाही सांगताय. जागृत करायला लागेल. कारण तो जो सर्प आहे तो अंड्यातला आहे काय त्या कल्पनेतला कल्पनेतला अंड्यातला सर्प कुठं दरीवर बसत असतो नाही. मग कोणाच्या कल्पनेत अविद्या त्याच्याच आता कल्पना ते निवृत्ती करायची असेल तर काय करायचं दोरीचं ज्ञान झालं की अधिष्ठान सर्पाची असतं. काय होते? निवृत्ती होते. खरं सर्पाची दोरीचे ज्ञान कोणीतरी आपला विद्यार्थी नुकताच आपला विचार सगळा पाठ झाला होता त्याच्यातलं अध्ययन सर्व अध्ययन सर्व काय करेल विचारसागर म्हटल्यानंतर तुमची इच्छा झाली नसेल तर अध्ययन सर्व बाजूला पोहोचले काय काही माणसं म्हणतात ना मला का नाही राम नाही सीता नाही लक्ष्मण नाही अध्ययन सर्व सर काय म्हणतो जाऊ गेला बरं कसा काय आला जाऊ द्या ना सोडत महापात्रानेची पाठ सुटला एक रस्ता धावत चाललेला होता त्याने विचार म्हणला धावत का चालला म्हणलं एका ठिकाणी साप निघालेला आणि त्याला मारण्याकरता काय पाहिजे काठी पाहिजे ती काठी इतकी का मोठी पाहिजे इतकी नसली तर असा कसा मोठा पण जावा गेला त्याला आणण्याकरता काढली तर म्हणला चला घे झालं म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका तो आला बघा हा बघा म्हणला सर्प चालला दगी काय तर मग तो म्हणला का दोरी आहे का तुमच्याकडे लोकांनी विचारलं दोरी कशा करता पाहिजे काही लोक म्हणायला लागले म्हणले अहो तो सांगताना दोरी आणा म्हणलं तो सर्पाला धरून काय करत बांधण्याकरता त्याला विचारलं म्हणलं दोरी कशा करता पाहिजे त्या विचारसारखा सांगितलेलं आहे दोरीच्या ज्ञानाने दोरी दाखवली त्याला बात खावत नाही सर्प कटला व्यावहारिक सत्यातला आणि दोरी व्यावहारिक सत्य ऐकलेलं व्यावहारिक परत प्रातिभाषिक सत्य काय विचार सागरामध्ये विचार सागरातला सर बरं का मी कशा करता सांगितलं तुम्हाला तेव्हा काय ना दिवरचा वाद कोणता वाद दोरीवरचा बसलेला सर्प त्याला कोणता सर्प म्हणायचा विवर्त म्हणायचा ते वेदांताच्यामध्ये एका पदार्थावर दुसऱ्या पदार्थाचा भास होणे त्याला विवर्त म्हणतो काय विवर्तवाद एका पदार्थापासून दुसरा पदार्थ तयार होण्याला परिणाम म्हणतात दुधाचा काय होत असते दुधाचा काय परिणाम परिणाम आहे अंतर्विवर्त सर्व विवर्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणार त्याला परिणाम म्हणतात आणि एका पदार्थावर ते दुसरा पदार्थ भासण्याला काय विवर्त मग जगात कसं आहे परिणाम आहे का विवर्त आहे विवर्त परिणाम कोणाचा आहे सांख्यांचा मायेचा हा मायेचा जगात कोणाचा परिणाम समान स्वभाव मायेचा आणि चैतन्याचा काय विवर्त आहे दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्तिरजताप्रमाणे मिथ्या असते. कोणत्या विद्या दोषसहित स्वप्नाला थोडं
मिथ्यात्व सांगायचं आहे ना, अविद्या कार्याचं आहे स्वप्न, पण दोषसहित विद्या. आणि जागृतीमध्ये निर्दोष विद्या कळे. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत, मिथ्या आहेत. स्वप्नस्थ पदार्थांचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. आता कोणताही पदार्थ म्हटल्यानंतर त्याला दोन कारण असतात. एक निमित्त कारण, दुसरं कोणतं उपादान कारण. कोणाला म्हणायचं? स्थिती आणि उत्पत्ती. कार्यामध्ये काय असते? व्याप्ती असते. त्याला काय म्हणायचं? उपादान कारण. निमित्त कारण आपण कार्याहून भिन्न राहतो. कार्य त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. नाही. कोणत्याही पदार्थाला किती कारण असतात? एक पहिला कोणतं? उपादान. आता जगाला कोणतं कारण आहे? त्याच्यामध्ये दोन घ्यायचे, उपादान कारण आणि निमित्त कारण. ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया आहे उपादान. उपादान कारण आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास निमित्त कारण. त्याला म्हणता अभिन्न निमित्त उपादान कारण. कारण. ईश्वर ईश्वर हा जगताला काय? अभिन्न निमित्त उपादान कारण. कारण जीव निर्माण करतो का सृष्टी? शक्य आहे का? आपोआप होते का? नाही. नको मानलं पाहिजे. ईश्वर ईश्वर चाले हे शरीर साधू समर्थ ब्रह्मांडाचा झाले. पुढे अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे व अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्म चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. दोन अधिष्ठानामध्ये त्याने थोडा फरक दाखवला. अधिष्ठान एक न मानताना काय मानले? दोन. दोन काय मानले? त्याची काय पुन्हा वाटले? अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. कोण मानले? अंतःकरण उपाद मानला तर साक्षी चैतन्य अधिष्ठान होते. अधिष्ठान मानला. पुढे व अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्म चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. अंतःकरण उपादान मानले तर साक्षी चैतन्य अधिष्ठान आणि अविद्या अविद्या उपादान कारण मानले ब्रह्म चैतन्य अधिष्ठान किती झाले? दोन. पुढे म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे आणि साक्षी किंवा ब्रह्म चैतन्याचा विवर्त आहे. जगात 300 रुपये परिणाम कशाचा? अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आणि अविद्येचा परिणाम कोण आहे? स्वप्न. जगत. हा आणि पुढे स्वप्न अंतःकरण आणि अविद्येचा परिणाम आणि साक्षी व किंवा ब्रह्म चैतन्याचा विवर्त. बरोबर आहे ना? विवर्त ब्रह्मचैतन्याचा परिणाम कुठं जगत आहे का? नाही. भासव्याची वाट काय? अविद्येचा परिणाम. अविद्येचा परिणाम. अविद्येचा परिणाम म्हणजे विवर्त. पदार्थाचा परिणाम म्हणजे परिणाम. दुधापासून काय होतंय? मग दही याचा काय आहे तो परिणाम. परिणाम. दोरीवरचा सर्व असतो विवर्त म्हणा. तो कुणाला? अविद्येचाच परिणाम. विवर्त म्हणायचं. काय म्हणायचं? विवर्त. दोरीपासून कुठे सर्प होत असते का? नाही. दोरीचा परिणाम कुठे सर्प आहे का? नाही. मग काय म्हणत? दोरी सर्पाचा कोणताही संबंध नाही. संबंधाचा प्रकार संयोग संबंध, समवाय संबंध. कोणताही संबंध नसताना दोरीवर याची सर्प वाचतो. त्या दोरीचा परिणाम नसून अविद्येचा काय परिणाम. परिणाम आहे. त्याला विवर्त असं म्हणायचं. काय म्हणायचं? पुढे परिच्छेद क्रमांक 8. जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभासिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. शंका. जागृत पदार्थाला काय आहे? व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्नास्थ पदार्थाला प्रातिभासिक नाही का? जागृतीतल्या पदार्थ तुम्ही व्यावहारिक सत्यवान. सत्य मानले आणि स्वप्नातले पदार्थ प्रातिभासिक मानले. असं जायला
मला एकाला व्यावहारिकत्व का आणि एकाला प्रातिभासिक. जागृत पदार्थाला व्यावहारिकत्व कशावर आणि स्वप्नास्थ पदार्थाला प्रातिभासिक. प्रातिभाषिक. अशी कोणाची आहे शंका? शिष्याची. त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? शंका वाचवा. शंका आहे. शंका वाचन पूर्ण. शिष्य म्हणतो, महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. त्याचा अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं आहे. अधिष्ठान ज्ञानाने सर्व स्वप्नस्थ पदार्थाची काय होते? निवृत्ती होणार. ब्रह्मचैतन्याचे तर अधिष्ठान मानलं तर अधिष्ठान मानतो ब्रह्मज्ञान आणि त्याची काय होते? निवृत्ती होते. म्हणजे बरं पुढे कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. तुम्हाला बरेच वेळ गेलेला आहे की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय कल्पित कल्पित पदार्थाचं काय निवृत्ती होते. दोडीवरती सर्प बाजला कोणाच्या ज्ञानानं जाईल? रज्जूच्या ज्ञानाने. आद्य काय आहे? अधिष्ठान त्याच्या ज्ञानात सर्पाची काय निवृत्ती होते. बरं का? अधिष्ठान ज्ञान खरेच करून कोणतेही उपाय केले त्याचं काय होईल? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थ. ज्या अर्थी प्रतीची निवृत्त होते त्या अर्थी सत्य पदार्थाची निवृत्ती होऊ शकत. आणि ज्या अर्थी निवृत्ती होते त्या अर्थी तो पदार्थ काय असला मिथ्याच पाहिजे? असल्यावर सत्य पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने ज्ञान निवृत्त करू शकत नाही. ज्या अर्थी निवृत्त होते काय होते? निवृत्त होते. दोडीच्या दोडीच्या ज्ञानाने ज्या अर्थी सर्पाची काय होते? निवृत्ती होते. यावरून सर्प सत्य नसून काय मिथ्या. नित्य आहे. आणि तुमचा अन्यातला सर्प असेल तर क्रिया मारव काठी तो व्यवहारिक आहे की काय? व्यावहारिक तो दोडीच्या ज्ञानात निवृत्त होतो का? नाही. ज्या अर्थी निवृत्त होते त्या अर्थी नित्य काय केलं पाहिजे? मानव जसाकडे एकाला प्रातिभासिकत्व का आणि दुसऱ्याला व्यावहारिक. असे की शिष्याची काय आहे? शंका त्याचा अधिक विचार कधी करावा?